झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. नमस्कार देसाई साहेब. वाह, काय म्हणताय? कुठपर्यंत आली तयारी? काही नाही, आता लगीन गाई सुरूच झाली ना. साखरपुड्याचा मुहूर्त ठरला, म्हटलं सगळ्यात आधी तुम्हाला कळवूया. काय सांगताय काय? वा 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 वा, काय कधीचा आहे मुहूर्त? आता लगेचच 3 तारखेचा मुहूर्त आहे. जमेल ना तुम्हाला यायला? नाही नाही, म्हणजे जमवाच बरं काय. जमेल का? देसाई साहेब, हातातली सगळी कामं टाकून मी तिथे हजर आहे. आधी लगीन राधाचं काय ठरलं आपलं? हो हो, काय माझे काही कोणी इथे फारसे नातेवाईक नाही. ते एक बहीण आहे, इंदूरला असते, ती आली आहे. पण सगळीच गडबड आहे. सॉरी, मी तुम्हाला फोनवर निमंत्रण देतोय, रागवू नका. पण तुम्हाला आधी निमंत्रण करण सगळं तुमच्याच मुळे ठरलंय ना. देसाई साहेब, नो फॉर्मॅलिटीज. आणि बर का, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तारीख ठरवली आहे तुम्ही? किती? 3. अत्यंत परफेक्ट मुहूर्त आहे. लकी नंबर आहे राधासाठी. 3, 12, 21. या बरं, ऑफिस मध्ये सांगा सगळ्यांना. ती सोनिया, तो हरिभाऊ, तो काय बरं, मानव गोखले. हा करेक्ट, मानव. सगळ्यांना म्हणो, अत्यंत आग्रहाचं निमंत्रण आहे. आत्ता सगळ्यांना बाहेर जाऊन ही गुड न्यूज देतो. अँड विथ स्वीट्स. आमच्या खाली मस्तपैकी झकास जिलब्या मिळतात बरं का, गरम गरम विथ जिलब्या. आत्ता बातमी देतो. चला मग भेटूया. आणि मी सकाळी येतो. सकाळी कशाला? साखरपुडा संध्याकाळी आहे. देसाई साहेब, मी काय पाहुण्यासारखा येऊ का ऐनवेळी संध्याकाळी? हे बघा, मी सकाळी हजर राहीन. आणि बरं का, माझ्या वाटणीच्या कामांची काय असेल ती लिस्ट तयार करा. हो, तुमच्याकडनं मी रव्याचे लाडू करून घेतो. नाही नाही नाही, हे बघा, ते डिपार्टमेंट तुमचं. वाटल्यास मी तुम्हाला रवा भाजून देईन. कसं? बरं साहेब, भेटूया. ठरलं मग. मी पोचतोय सकाळी. हो हो, नक्की नक्की. राधाचा साखरपुडा. वा, हरे हरी. अटेन्शन अटेन्शन एव्हरीबडी, अटेन्शन. इकडे लक्ष द्या. सगळ्यांना एक मला महत्वाची सूचना जाहीर करायची आहे. येत्या 3 तारखेला आपल्या ऑफिसला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सुट्टी? सुट्टी. सर का पण? शालेय शिक्षकांना जशी इलेक्शन ड्युटी लागते, तशीच आपल्यावर एक 3 तारखेला वेगळीच जबाबदारी येऊन पडलेली आहे. म्हणजे सर, आपण सगळे 3 तारखेला आपण सगळे 3 तारखेला नटून थटून सजून धजून जायचं आहे. कुठे? राधाच्या साखरपुड्याला. सर, म्हणजे मी पण? म्हणजे काय? अरे तू सुद्धा. सगळ्यांनी यायचं. विशेष करून तुला सांगितलेलं यायला. कळलं का? सगळ्यांनी जायचं आहे. हा. लबाड राधा, आम्हाला सांगितलं पण नाहीस ना? जाम पक्की आहेस तू. घोडे, सकाळपासून आलीस पण स्वतःहून काही बोलली नाहीस मला तू.
सर त्याचं काय झालं की पप्पा ना तुम्हाला ही न्यूज द्यायची होती ना, त्यामुळे मग मी नाही बोलले तुम्हाला, त्यांना सांगायचं होतं. पण सर तुम्ही एकदम सुट्टी बिट्टी दिलीत ऑफिसला. म्हणजे मी खरं तर स्वतः विचार करत होते की हाफ डे टाकून पटकन साखरपुडा करून यावं. उगाच माझ्यामुळे सगळ्यांच्या कामाचा खोळंबा नाही का. ऑफिस कोणाचं आहे? तुमचं. कामं कोणाची आहेत? तुमची सर. मग कामं रखडतायत की जखडतायत हे ठरवणार कोण? ऑफकोर्स सर तुम्ही. जर तुला 3 तारखेला येऊन ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर येऊन खुशाल काम कर, माझ्याकडनं किल्ली घेऊन जा. हा काय काय सर तुम्ही पण उगाचच. पण सर एकदम सुट्टी बिट्टीच दिलीत तुम्ही. हा थँक्यू सर, थँक्यू. पुरे 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 जास्त बोलीस तर खोटं वाटेल. आता ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तुझं एक सगळं ठीक आहे का? पण सगळ्यांना किती काम आहेत त्या दिवशी. आता हिला पहाटेपासून पार्लरला जावं लागेल, याला निदान कपड्यांना इस्त्री करावी लागेल, गोखले ना गोखले आणि मलाही खूप काम आहेत. वा राधाचा साखरपुडा 3 तारीख. हरी जा मस्तपैकी 2 किलो जिलब्या घेऊन ये. जिलब्या. एन्जॉय एन्जॉय. या हॅलो मुनमुन, आज लवकर या ना घरी, आपल्याला शॉपिंगला जायचंय. राधा आहे ना, तिचा साखरपुडा आहे रे. हेलो ट्रायो केटरर्स ना. हाँ देखिए हमारे घर पे 3 तारीख को एक फंक्शन है. मी बोलूं? मैं बोलती है ना आता. नहीं 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 आपको नहीं आप रहिए फोन पे. हाँ तो 3 तारीख नहीं ना, 2 तारीख को नहीं हो सकता है भाई साहब. मना जीवन मेहता ने नंबर दिया है तुम्हारा. हाँ देखिए भाई साहब, आपका नंबर हमें जीवन मेहता जी ने दिया. वो काही ओळखत नाही जीवन मेहताला वगैरह तुझ्या विषय. नहीं आपको नहीं आप रहिए ना फोन पे. हाँ तो कुछ भी नहीं हो सकता, थोड़ा एक्स्ट्रा अच्छा ठीक है भाई साहब, कोई प्रॉब्लम नहीं. हाँ कोई प्रॉब्लम नहीं. शुक्रिया. जीवन मेहतानी शेंडी लावली का काय मला? सगळे शेंड्या लावतात तुला, दुसरं काही नाही. पण हा मात्र नक्की तयार होईल, मागचा पुढचा काहीही विचार करणार नाही तो. का कशावरून? नावच सांगताय महेश केटरर. काय बेबी अगं काय विनोद करतेस तू? वेळ काय वखत काय गळ्याशी आलेत सगळ्या गोष्टी. विनोद कसला करतेस तू? मग काय करू? विनोद करून तर काय करू? एक केटरर तयार होत नाही इथे यायला, सगळे बुकड आहेत. शी एकतर काहीही विचार न करता 3 तारखेला हो म्हणून टाकलंस तू, आणि आता रडत बसलास गळ्याशी आलंय म्हणून. इंदौर मध्ये असते ना तर हा प्रश्नच आला नसता. अरे किसकी मजाल आहे मुझे ना बोलने की. आणि इथे एक जण माझ्या हाताला नाही कामाला. तुला काही सांगायचं म्हणलं तर एकाची 10 कामं करून ठेवशील तू, आणि तुझी लेक ती काय तिथं पळतेच आहे सारखी. किती बोलशील ग, किती बोलशील? तोंड दुखत नाही तुझं? लहानपणी आई म्हणायची मातीचं असतं तोंड तर फुटलं असतं एव्हाना. लक्षात नाही का तुझ्या? बघते मी आले नाही ते कामाला. हे जी आप लोग कौन? केटरर घर चुकलंय. चल. अरे नाही या नमस्कार. अगं घराचे काका आहेत ते. आइए माफ कीजिए, आइए वहाँ. ही राधाची आत्या. नमस्ते. बेबी प्राची इंदोरला असते. काय झालंय म्हणजे ठरलंय तसं सगळं होणार आहे ना की काही बदललंय? नाही हो, खूप प्रॉब्लेम झालेत. तुम्ही आपण काही सांगत नाही आणि मग सगळे प्रॉब्लेम होऊन बसतात. सॉरी, खरं म्हणजे तुम्हाला कळवायला हवं होतं. घनश्यामरावांना काल आम्ही इथे थांबवून घेतलं होतं आणि त्यामुळे मग हे काय. काल घना इथे आला होता. काय म्हणला? कुठे काय 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 मीच बरंच काही बोललो बहुतेक. मी
चहाचं बघते हा. आम्ही इथे चहा प्यायला आलेलो नाहीये. मी मदत करायला आलोय तुम्हाला. तुम्ही काय आम्हाला सांगणार नाही, आम्हाला माहितीच होतं, म्हणून आम्ही चालू हक्काने. नाही नाही नाही, थँक्यू व्हेरी मच. पण खरं म्हणजे काही फार कामं काही राहिलेलं नाही. हो, मी सगळी तयारी केलेली आहे. आता फक्त ना आम्हाला केटररच मिळत नाहीये. बस Baby. नाही म्हणजे मिळेलही अजून आपल्याला, पण 13 केटरर्स झाले की नाही. आता साखरपुड्याची तारीखही जवळ आली आहे बघा, आणि अजूनही आम्हाला मिळालेला नाहीये. केटरर ना. हो, अहो माझा 13वा बिझनेस हाच होता. आत्ता फोन लावतो लगेच. इस बात पे चाय होनी ही चाहिए, है की नहीं? करेक्ट. केटररची व्यवस्था झालीच असं समजा. क्या बात है. आप बैठिए, मैं अब भी चाय बना के आती हूँ. हाँ? नाही काय लहानपणापासून फार उत्साहात असते ती. या ना, आपण बसूया इकडे या. परी, तू तरी काहीतरी बोल की. शांततेची अगदी भीती वाटते बघ. आत्ताच मी परीला म्हणत होते शांततेची भीती वाटते, पण याच्यापेक्षा शांतताच बरी. माई, खरेदीला गेलो होतो ना. परी, घालून बघ साईज वगैरे. अगं बोला की, काय काय खरेदी केली? माई, आम्ही ना त्यांच्या कुणीतरी एक जण बोला. अरे वर्गातला गोंधळ सुद्धा यापेक्षा बरा होता. मायाची मीना घनादादाच्या लग्नात पिस्ता कलरची साडी नेसणार आहे. यात कसलं आलंय कौतुक? अगं आम्ही वयाच्या 11व्या वर्षापासून साड्याच नेसत आलो. हो, बोल. तुमच्यासाठी ना मस्त नऊवारी साडी आणली. दाखवू? दाखवते. खूप छान आहे हो. रिक्षा नाही, रिक्षात मी आणली. मिळाली ग बाई. अगं मला कशाला हवी आहे साडी? छान आहे. गुलबक्षी रंग नव्हता का ग? नाही माई, हा रंग पण चिकना दिसेल तुम्हाला. दिसन माई, उद्या हवं तर बदलून आणेन मी. मला नाही ग आता कसला मोह, पण यांना आवडायचं ना म्हणून म्हटलं. बोल. या तुमच्या थोरल्या सूनबाई आहेत ना, या स्वतःसाठी काहीही घेत नव्हत्या. आम्ही जबरदस्ती त्यांना एक साडी घ्यायला लावली. आणि माई, एक मिनिट, हे बघा, नाच सुनेची अंगठी. अगो बाई, छान आहे, अगदी नाजूक आहे. हो माई, आवडली ना तुम्हाला? आपण हे घेऊन जाणार हो. नाही, तू एक काम कर, हे इथे पार्क कर, आपण रिक्षाने जाऊ. का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माई, आवडली ना तुम्हाला?
अहो किती वाद चालू होता आमचा, ही घ्यायची का ती, ही घ्यायची का ती. आता घनाला पण आवडली म्हणजे झालं. अगं बाई, पण घना कुठे आहे? हो, दादा दिसलाच नाही आल्यापासून. नाही मला माहित आहे, पण मी सांगणार नाही. माही माई सांगा ना. माई हे काय आता आम्हाला सांगायला काय हरकत आहे? काय माई आजी, माई एवढं काय त्यात सांगा ना आम्हाला, कुठे आहे तो? अगं आपल्या होणाऱ्या बायको बरोबर साखरपुड्याच्या खरेदीला गेलाय. काय सांगतोय काय? अरे बाप रे, भलताच फास्ट आहे हा घना. वाटलं नव्हतं, डायरेक्ट गेला. पण काळ बदललाय ना, हेच खरं आहे. मी पण असंच करणार आहे. काय काय नाही, खूप छान वाटतं ना. मस्त. वा 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 वा, जोडीने गेलेत खरेदीला. बरोबर बोललीस. आता काळजी करू नकोस. अगं शामराव आपल्या होणाऱ्या बायको बरोबर पहिल्यांदा खरेदीला गेलाय, म्हणजे संसाराच्या मार्गाला लागला असं समज. काय नाही तिकडे एक निळ्या रंगाची गाडी आहे बघ. रॉयल ब्लू वगैरे मला माहिती नाही, निळ्या रंगाची गाडी आहे ग. मी आली आहे समोर. हाय. हाय. का बोलवलंयस तुम्हाला? साखरपुड्याची खरेदी करायची मला, आणि माझा ट्रेडिशनल कपड्यांचा चॉईस तितकासा चांगला नाही. पण माझ्या असं लक्षात आलं की तुझा चॉईस चांगला आहे. मी तुझा चॉईस आहे ना, म्हणून म्हटलं तुझी मदत घ्यावी. ओ, मला वाटलं काय नाही. आपण म्हणजे जेव्हा भेटतो, म्हणजे आधी जेव्हा भेटलोय तेव्हा भांडणासाठी किंवा लग्न मोडायलाच भेटलोय ना, त्यामुळे आता. पण तुला घरच्यांबरोबर नाही करायचं शॉपिंग? चान्सच नाही, चान्सच नाही. हे जे पालक लोक असतात ना, पेरेंट्स, त्यांना असं वाटतं की आपला मुलगा हा चित्रपटातला हिरोच आहे. असे भीषण आणि भयानक कपडे घालायला लावतात ना त्याला. हो. निघूया. हो. तू गाडी आणलीस म्हणजे? ये ना. ये. आपण हे घेऊन जाणार आहोत? हो. नाही, तू एक काम कर, हे इथे पार्क कर, आपण रिक्षाने जाऊ. का? अगं स्वतःची गाडी असताना रिक्षाने का जायचं आपण? एक मिनिट, एक तर ही गाडी नाहीये, स्कूटर आहे. कारण 4 चाकं असतात तीच गाडी. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, हळदी कुंकाच्या दिवशी याच माझ्या 2 चाकांवर बसून ना तू तुझ्या घरापर्यंत आली होतीस ना? हो. मग? हो, कारण आपण त्या दिवशी तुझ्या घरून निघालो होतो आणि मला भांडण नको होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी रविवार होता. बस. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हो, कारण आपण त्या दिवशी तुझ्या घरून निघालो होतो आणि मला भांडण नको होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी रविवार होता. गर्दी नसते त्या दिवशी. नाही तर तुम्ही स्कूटरवाले ट्रॅफिक असताना काय करता? गाड्या कुठून तरी कट्स मारता, कचा ब्रेक दाबता. नाही, नकोच. एकदा मी माझ्या एका मित्राच्या बाईकवर मागे बसले होते, तेव्हा तो मुलगा बाईकवर बसून SMS पाठवत होता गाडी चालू असताना. हे बघ, मी असलं काही करत नाही. मी फार फार तर कॉल्स वगैरे अटेंड करतो. काय जोक केला काय? ओ, कसं आहे की मी तुझ्या मागे बसणार, मागे बसून तुला 17 सूचना देणार, मग ते ऐकून तुझी चिडचिड होणार, मग आपली भांडण होणार, मग तुझ्या शॉपिंगचा विचका होणार. हे सगळं टाळण्यापेक्षा आपण एक काम करू ना, आपण रिक्षाने जाऊ. नाही, पण आपण रिक्षाने गेलो तर काय होईल? काय होईल? मला गाडी इकडे ठेवावी लागेल. मग आपण रिक्षाने जाऊ, शॉपिंग करू, मग मला गाडी परत घेण्यासाठी ऑल द वे इकडे परत एक हेलपाटा पडेल. या विचाराने आत्तापासूनच माझी चिडचिड सुरू होईल आणि आत्ताच आपलं भांडण होईल, नाही का? बरोबर आहे तुझंही. एक काम करू, तू बाईकवर जा, मी रिक्षाने येते. करेक्ट आहे. बस, मी तुला रिक्षापर्यंत सोडतो.
नको ना आता. अँड डोंट वरी, आय कॅन मॅनेज. मला सवय आहे. फक्त कुठे भेटायचं तेवढं सांग. गोखले रोडचा कॉर्नर. तू तिकडे शॉपिंग करतोस? रिक्षा. बस. रिक्षात बस. मैडम को लेके जाना गोखले रोड. चल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.